गुड मॉर्निंग. आणि आज सगळं आवरल्यानंतर मला जायचं होतं थोडं ग्रोसरी शॉपिंगला. मग काय मस्त घेतली आपली स्कूटी लाल परी आणि निघाली. मी गेले होते डीमार्टला. तिकडे आज भयानक गर्दी होती संडे असल्यामुळे. पण तरी पण जे काय घ्यायचं होतं ते घेतलं, पटकन बिल कर आणि पटकन बाहेर निघाले. अगदी पिशव्या भरल्या होत्या. त्याच्यानंतर गेले एका शॉपमध्ये. तिकडनं थोडंफार सामान घ्यायचं होतं, प्लेट्स घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. आणि बिल्डिंगमध्ये आली तर काय, ही काय वाघाची मावशी फिरतीये सगळीकडे. गोड वाटणाऱ्या या मांजरी मात्र रिॲलिटीमध्ये खूप घाण करतात. खूप घाण वास येतो. आणि बघा कशी बघतेय वाघाची मावशी, कशी पळते. घरी आले तर पिल्लू काय मस्त खेळत होतं, माझी वाट बघत होतं. सोबत थोडा वेळ टाइम स्पेंड केल्यानंतर मला बनवायचा होता बटर पनीर मसाला. सो मी लगेच तयार झाले आणि किचनमध्ये गेले. मस्त बनवूया आता बटर पनीर मसाला. सो त्याच्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली. कांदे चिरले, टोमॅटो, मिरच्या, काजू, मसाला मॅरिनेट करून घेतला. पनीर छान धुवून घेतलं, मस्त मॅरिनेट केलं आणि मग सुरुवात केली पनीर बटर मसाला बनवायला. पनीर बटर मसाला करताना पुढील टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. पहिली म्हणजे पनीरचे छान छोटे छोटे बारीक काप करून त्याला छान स्वच्छ धुतल्यानंतर गरम कोमट पाण्यामध्ये थोडं मीठ घालून त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं. त्याच्यानंतर जो मसाला आपण केलेला असतो तो छान दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवायचा. आणि सगळी ग्रेव्ही तयार झाल्यानंतर तिला छान मिक्सरमधून बारीक केल्यानंतर परत एकदा तिला बटरची, कांदा टोमॅटोची फोडणी घालायची. तेव्हा तो खरा बनतो बटर पनीर मसाला. इकडे मी एका साईडला सगळी भाजीची प्रोसेस करत होती आणि एका साईडला छान कणिक मळून घेतली होती. चार लोक काय बोलतील या एका विचाराने आपलं खूप काही करायचं राहून जातं आयुष्यात. खूप कधीचा विचार सुरू होता काहीतरी करायचं, पण हिंमत होत नव्हती. अजूनही बरेच लोक हसतायत मला व्लॉगिंग सुरू करते तर, बट विचार केला त्यांनी हसून न हसून आपल्याला काही भेटणार आहे का? नाही ना. तर मग आपल्याला जे हवं ते करायचं. इकडे माझी ग्रेव्ही बारीक करून तयार होती. पोळ्या पण झालेल्या होत्या. सो मी घेतली परत फोडणी द्यायला. मस्त कढईमध्ये बटर घातलं, कांदा टोमॅटो घातला आणि ग्रेव्ही घालून छान पनीर घातलं 2 मिनिटांनी. आणि मग आपली तयार होती मस्त पनीर बटर मसाला. भाजी झाल्यानंतर मला बनवायचे होते क्रिस्पी चीज बॉल. सो मी त्याची तयारी केली. आणि संध्याकाळी इतकं एक्झॉस्टेड व्हायला झालं होतं, तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरनं. सकाळी काय होतं आता काय आहे. तो पटकन आवरला आणि गेलो झोपायला. थँक्यू.